करमाळा तालुका उजनी जलाशय काठावरील सर्व शेतकरी इथं आज उपस्थित आहे. आम्ही आता सध्या आमची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे लाईट कमी केलेली होती आणि आता जुलै महिन्यात चांगला पाऊस पडून पाणी उजनी धरण 50% प्लसमध्ये आलं तरी आम्हाला काही अजून 8 तास लाईट काही सुरळीत चालू झाली नाही. त्यासाठी आम्ही 26 तारखेला आमरण उपोषण करत आहे आणि जर आमची मागणी नाही मान्य झाली तर आम्ही त्याच्यापेक्षा बी उग्र आंदोलन करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय कसा भेटेल किंवा आम्हाला आमच्या सध्या आमच्या प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सगळी लोक गप्प बसलेले आहेत. आमच्यावर इतका अन्याय होतो की ते आम्ही आता शब्दात सांगू शकत नाही. तर त्यासाठी आम्ही 26 तारखेला आमरण उपोषणाला बसत आहोत. काय राजकीय उदासीनता? राजकीय उदासीनता आम्हाला तसं काय राजकीय उदासीनता काय म्हणजे नाही आमची काय आम्हाला फक्त आमची लाईट पाहिजे. तुमची लाईट तुम्हाला 8 तास सोडली जात नाही, हा त्याच्या मागे काय राजकीय उदासीनता दिसून येते? राजकीय उदासीनता तर आता आहेच की. मग सगळ्यांना दिसतच आहे की बाकीच्या तालुक्यात लाईट चांगली चालते. म्हणजे कर्जत आसन, परत पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात आहे, परत माढा तालुक्यात आहे. आमचंच पाणी खाली बोगद्याला परत अजून कॅनलला जात आहे, त्यांची लाईट सुरळीत आहे आणि आमची नाही. तर आमच्यावर इतका अन्याय का? त्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरायचं ठरलोय. अविनाश सर, खरं तर आपण या आमरण उपोषणाचा 8 तास विजेच्या संदर्भात इशारा दिलेला आहे. किती जण बसणार आहेत उपोषणाला? आता आम्ही 8 जण उपोषणाला बसणार आहे. पण आम्ही आता गावोगावी जाऊन बऱ्याच युवकांना किंवा धरणग्रस्ताला आम्ही विचारपूस केल्या. आता बऱ्याच गावातून आता उपोषणाला येणारे उद्यापासून ह्यांना प्रशासनाला निवेदन देऊन अजून त्यात संख्या वाढ होईल. कारण आज फक्त धरणग्रस्तावर अन्याय केला जातोय. तुम्ही माढा तालुक्यात बघा, इंदापूर तालुक्यात बघा, इकडे कर्जत तालुक्यात बघा, सगळीकडे 8 तास लाईट आहे. फक्त आमचा इकडून कंदरपासून ते इकडे जिंतीपर्यंत फक्त नदीकाठचा भाग वगळला गेला असता, बाकीकडे सगळीकडे 8 तास लाईट आहे. जाणून बुजून प्रशासनाच्या आमच्यावर किंवा 5 तास लाईट करून आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाशी या सगळ्या आर्थिक व्यवस्थेशी खेळल्यासारखं आज तुम्हाला सांगतो या प्रशासनाने आम्हाला केलं आहे. अत्यंत म्हणजे मोठ्या प्रमाणात छळ केल्यासारखंच असं वाटायला लागलं. कारण आमच्या आज जुन्या तुम्हाला सांगतो जमिनी एवढ्या मोठ्या गेले, ते आमची घरदारं पाण्यात गेली ती. मग त्या एवढा मोठा त्याग करून सुद्धा आज आम्हाला इथं उपोषणाची किंवा आंदोलन करण्याची वेळ येत असेल. इथून पुढं जर तुम्हाला सांगतो जर वर्षी पाणी तुम्हाला सांगतो खाली सोडलं जातं. आज बोगद्याला पाणी सोडलंय, नदीला पाणी सोडणार आहेत उद्या, म्हणजे सोडलंच आहे मला वाटतं. परत कॅनलला पाणी सोडलंय, दायगाव उपसा सिंचनला पाणी सोडलंय. आणि ह्याच्यावर ज्या मोटर आहेत ही मोटर 8 तास वीज सोडून ह्यांना ही पाणी उपसायला ह्यांना जमतं. म्हणजे त्यांनी पाणी कमी होत नाही, पाणी फक्त आमच्याच मोटरने पाणी कमी होतंय. असं प्रशासनाला म्हणजे एक प्रश्न विचारावा असं वाटायला लागलाय आम्हाला. मध्यंतरी आमदार कार्यालयातनं 8 तास वीज झाली किंवा अजून इतर नेते मंडळीने 8 तास वीज झाली, ते जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आलेत, आदेश आलेत, अशा बातम्या दिल्या. परंतु त्याच्यावर काय आपलं मत? नाही आता असं तर पण रोजच तुम्हाला सोशल मीडिया ह्याच्यावर किंवा आमचं जे चिकलठाण सबस्टेशन ग्रुप आहे त्याला सुद्धा रोज मेसेज येतो की बायला आज 8 तास व्हायची, सकाळ 8 तास व्हायची, पण अजून 8 तासाचं काय आम्हाला बघायला मिळालं नाही. तुम्हाला सांग, आता शेजारी आपल्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरद पवार गटाचे माढा तालुक्यात, इंदापूरला अजित पवार गटाचे आमदार आहेत, जामखेडला भाजपचे विधानसभा सभापती आणि रोहित पवार आमदार आहेत, आणि करमाळ्यात शरद पवार गटाचे आमदार आहेत. काय राजकीय कूटनीतीचा भाग आहे का की भाजपकडून किंवा इतर पक्षाकडून काय असा अन्याय होतो असं? नाही काय होतंय बरं का, ऐका आता जसं आपण म्हणतो का ना, आता इथं काही गोष्टी शेतकऱ्याचा बी तुम्हाला सांगतो म्हणजे अभाव दिसतो उठावाचा. तुम्हाला ज्यावेळेस आपले अन्याय होतो त्यावेळेस उठाव करावा लागतो. हे आपल्या शेतकऱ्याला, आपल्या करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्याला माहीतच नाही. प्रत्येक गोष्ट आज आपण एखादं जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, पण जरी स्वातंत्र्य मिळालं असेल तर ज्यावेळेस तुमचा अन्याय होईल त्यावेळेस तुम्ही एकत्र या, संघर्ष करा. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिली, पण आपण ती शिकवण विसरून गेलो. आज आपल्या अन्याय झाला तर आपण उठलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आज आपण कुठलीच म्हणजे कुठल्या पोटऱ्याला जाऊन कुठला माणूस भेटलाय बाबा की नाही आमची लाईट कमी झाली ना, आम्हाला लाईट पाहिजेच म्हणून सांगा. तुम्ही कुठल्या तुम्हाला
8 तास लाईटीसाठी कुठल्या एका तरी तालुक्यातल्या एका तरी पोटऱ्याचं, मोठ्या पोटऱ्याचं किंवा नेत्यांचं कुठलं स्टेटमेंट तुम्हाला बघाय वाचायला मिळलं का? तुम्हाला सांगा तुम्ही. आता 26 तारखेला उपोषण आहे. तुम्ही करमाळ तालुक्यातील सर्वच नेते मंडळी काय आवाहन करणार आहे? नाही आम्हाला हो का, आम्ही एवढं मोठं नाही कोणाला आव्हान करायचं, पण आम्ही फक्त आव्हान शेतकऱ्याला, धरणग्रस्त शेतकऱ्याला करू शकतो की बाबा तुम्ही या एकत्र या, लढल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुम्ही आज लढला नाही, आज तुम्ही लक्षात घ्या, आज पाणी किती टक्के, म्हणजे जवळजवळ 93 TMC धरणात पाणी, 52%, 53% जे धरण असलं तर 93-94 TMC धरणात पाणी असताना 117 TMCचं धरण आहे. आणि आज जवळजवळ 75% धरण भरलं असताना सुद्धा तुम्ही काय करताय की आपली लाईट, आणि ज्यावेळेस पुढच्या वर्षी जर 50% धरण झालं, उन्हाळ्यात 50% धरण व्हायच्या आधीच काय म्हणणार किंवा ह्यांनी गेल्या वर्षी 4 तासमध्ये 5 तासमध्ये ह्यांचं भागवलंय, तर तुम्ही ह्यांना पुढच्या वर्षी काही लाईट एवढी द्यायची गरज नाही. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला असंच 5 तासावर 4 तासावरच भागावं लागणार आहे. आता उपोषण कुठं असणार आहे तुमचं? नाही, उपोषण आमच्याच तिथं कोटलिंग मंदिर आहे, टोपेबा मंदिर तिथंच असणार आहे आमच्याच म्हणजे भागात. आणि आमची ती एक शेतकऱ्याची नीतीच आहे की प्रत्येकाने आपापल्या देवळात, मंदिरात जिथं बसेल तिथं तुम्ही उपोषण चालू करा. आता आम्ही अख्ख्या तालुक्यात धरणग्रस्ताला सगळ्याला आम्ही ती तुम्हाला सांगतो आज म्हणजे आव्हानच केलं की बाबा तुम्ही आपल्या हक्कासाठी सगळ्यांनी येऊन, ही काय लढाई आमच्या 8 जणांची नाही, काय नाही, अख्ख्या धरणग्रस्ताची लढाई ही आमची. आपल्या जे आंदोलनाचं आपण आव्हान केलेलं आहे, या आव्हानाला किती गावांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि किती गावकरी आपल्या आता आंदोलनासोबत? बऱ्याच ठिकाणावर शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचा सगळ्यांचा फोन येत आहे किंवा आयला आम्ही तुमच्यापाशी या बसायला तयार, पण आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही आमच्याकडे आमच्या गावाचा कुगाव आसन, 2 नंबर चिकलठाण ह्यांचा पूर्ण पाठिंबा, पूर्ण प्रतिसाद आहे. बाया पोरांशी तिथं माणसं बसाय आम्हाला पूर्ण चांगला आम्हाला प्रतिसाद आहे. पण आम्ही ह्या बाकीच्या धरणग्रस्ताच्या गावाला म्हणतो की तुम्ही तुमच्या गावात ही आंदोलन तयार करा. तुम्ही इथं येऊन इथं गर्दी एकच आंदोलन करायची गरज नाही. आपल्या ह्या शासनाला, प्रशासनाला दिसलं पाहिजे की बाबा धरणग्रस्ताचा किती उठाव आहे, किती नाही, ही आपली ताकद प्रशासनाला आपण दाखवली पाहिजे. काका, उपोषणाला गावकरी बसणार आहेत, धरणग्रस्त सगळे बसणार आहेत, 8 तास वीज नाही आहे म्हणजे, आणि त्यासाठीच बसणार आहे ते काय, म्हणजे शेतकऱ्यांची, धरणग्रस्तांची काय भावना आहे? नाही, आता ह्यांचं जे काय तुम्हाला सांगतो म्हणणं आहे ते बरोबरच आहे. कारण वीज नियमाने 8 तासच पाहिजे. पण होतंय काय माहिती आहे का, असं वाटतंय की ह्याच 5-6 जणाला म्हणजे लय आपली गरज आहे की काय. प्रत्येक माणसाला गरज आहे, पण माणूस त्याचा विचार करत नाही. ही जर सगळ्यांनी एकजुटीनं जर केलं तर शासनाला नाही, कुठल्याही माणसाला इथं येऊन वीज द्यावी लागेल. कारण ज्या लोकांचे प्रपंच त्या योजनेत गेलं, त्या लोकांचा जर विचार होत नसेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्टच कुठली नाही ना. आज तुम्ही जी गावं उजनीच्या तुम्हाला सांगते 10-15 किलोमीटर आहेत, त्या गावात 8 तास लाईट आहे. इंदापूरला 8 तास लाईट आहे, माड्यात 8 तास लाईट आहे. मग हे असं जाणून बुजून केल्यासारखं वाटतंय ना. आणि जर आता सांगितलं तसं तुम्हाला सांगतो, जर ही अशीच जर परंपरा होत राहिली तर त्यांना वाटतं ना ह्यांचं 5 तासात भागतंय. आज काय झालंय, थोडा पाऊस येतोय, थोडं आंबाटवलं भिजतं या काय, 5 तास लाईट आली की लोकांनी तुम्हाला सांगतो ठिबक केली या काय. मग जर असाच पायटा पडत गेला तर ही पुन्हा 5 तासावरच आमचं तुम्हाला सांगतो बोलवून केल्याशिवाय राहणार नाही काय. कारण ह्याच्या अगोदर महाराष्ट्राने वीज आपली दुसऱ्या राज्याला विकली. ती विकायची बंद झाल्यावर जर उठाव झाला असता की का विकायची बंद झाली, त्यानंतर आपण 16 तास लाईट दिली, त्यावेळेस बी लोकांचं भागत होतं. 24 तासात बी भागायचं, 16 तासात बी भागायला लागलं, 8 तासात बी भागायला लागलं. म्हणजे एखाद्या बेडकासारखी अवस्था झाली. जर एखादा बेडूक जर पाणी गार असताना टाकला तर ती थोडं जर गरम केलं त्याला ते बरं वाटतं, थोडं बरं वाटतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ती इतकं गरम होतं की बेडूक त्यातून बाहेर यायला तुम्हाला सांगतो असह्य होतो, ती निघू शकत नाही. तशी परिस्थिती ह्या शेतकऱ्यांची उजनीच्या बाबतीत झाली काय.
शेतकरी सोसत गेला. मग ह्यांना वाटलं स्वस्त म्हणल्यानंतर काय असेल ते असेल, ह्यांनी काय विचार केला नाही ह्या राज्यात. नाहीतर तशी खरी परिस्थिती 30-35 वर्षापूर्वी आपण मध्य प्रदेशला ही वीज विकलेली आहे. हे आपले तुम्हाला सांगतो असं काय नाही लय लांबच्या गोष्टी इथं. पण वीज तयार करण्याचं साधन असेल किंवा वीज मागणी ज्या प्रमाणात झाली त्या प्रमाणात आपण तुम्हाला सांगतो निर्माण केली नाही ना वीज. त्याचा फटका आज आपण तुम्हाला सांगतो बसतोय. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या नरड्याला आलं त्यावेळेस शेतकरी उठाव करायला लागला. जर वीज विकायची बंद झाली त्यावेळेस जर उठाव केला असता, वीज विकायची का बंद झाली तरी सुद्धा 24 तास लाईट मिळाली असते. काका, एक आठवड्यापूर्वी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलला आमरण उपोषणाचं. अद्यापपर्यंत प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांशी कोणताही संपर्क साधल्याचं दिसून येत नाही आहे. काय सांगा? आता काय सगळी गेल्याच्या कातडीची झाली ते तुम्हाला सांगतो. काय ऐकणार नाही हे लोक. जर सामान्य शेतकरी असं काय नाही, महावितरणात मी सुद्धा एका 5 वर्षी एका स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेलं आहे ना. प्रशासन कसं चालतं हे मला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो माहीत आहे ना. ज्या प्रशासनावर तुम्हाला सांगतो म्हणजे बॉडी असती ती प्रशासन तुम्हाला सांगतो नीट चाललं ना. ह्या महावितरणवर बॉडी का ह्या महसूलवर बॉडी का, ह्यांना डायरेक्ट तुम्हाला सांगतो मंत्रीच ना. समजा तुम्हाला तो महसूल असेल त्याला महसूल मंत्रीच, कोण तलाठी ऐकतो का ग्रामसेवक ऐकतो का वीज वितरणचा तुम्हाला सांगतो वायरमॅन तुम्हाला सांगतो ऐकतो, कुठला माणूस ऐकतो सांगा बरं तुम्ही. आज जर परिस्थिती बघितली आणि त्या लोकांचे फोनवर काम होते ते सगळं होते, गोरगरीब शेतकऱ्यांनी काय करायचं.